पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये आपण बघितलं, की लव्ह जिहादचा प्रकार पण मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि अनेक आपल्या तरुण हिंदू मुलींना त्याच्या जाळ्यामध्ये फसवण्यात येतं. याच्या बाबतीत आपले विचार काय आहेत? खरंच लव्ह जिहाद आहे का? आता आपल्याला काय वाटतं? अ, गेल्या 2 ते 5 वर्षात इतक्या लव्ह जिहादच्या केसेस बघतोय ना, मुला-मुलींचं प्रेम होणं, ते कुठल्या धर्मावर अवलंबून नसतं. हं, तर त्यांचा एकमेकांचा स्नेह, एकमेकांचा प्रेम असतो. परंतु एखाद्या मुलीला ट्रॅप करणे हं, आणि तिला ट्रॅप करून तिला विवाह बंधनात अडकवणे आणि त्याच्यानंतर तिच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने अत्याचार करणे, त्याला आपण लव्ह जिहाद म्हणू शकतो. हं. घरगुती अत्याचार झालेत ना, तो तुमचा घरातला प्रश्न आहे. परंतु तुम्ही त्या जर भगिनीला म्हणत असताल, की तू मौलानांबरोबर जाऊन हं, शारीरिक संबंध कर, तू माझ्या किंवा त्यांच्या कुठल्या नातेवाईकांबरोबर कर, तर हा जिहाद आहे. हं. हा जिहाद काय आहे? की तुम्ही ठरवून करताय. मग त्या मुलीशी लग्न करताय. 2-5 वर्षांनी तिला मूलबाळ झालं. परत म्हणजे हे महिला ह्या काय वापरायच्या गोष्टी नाहीयेत. हं. त्या भगिनी आहेत. आणि बरोबर, हिंदू धर्मातल्या तर भगिनींसाठी जर असं होत असेल, तर 100% पतित पावन लढा देणार आणि ज्याला ज्या भाषेत कळतं त्या भाषेत उत्तर तर आम्ही समोर-समोर देणार. बरोबर. आत्ता परवाचा एक विषय असा घडला. आमची एक भगिनी होती. तिचं अगोदर लग्न झालं होतं. नंतर तिचं लग्न झाल्यानंतर ती दुसऱ्या गावी गेली. तिथे एका टॅटू काढणाऱ्या मुलाने अच्छा. तिला प्रेमविवाहात खोटं सांगून तिला अडकवलं. बरं. म्हणजे हा मी ऐकलेला आहे. हं. म्हणजे याच्याबद्दल मी सोशल मीडियात जाहीरपणे बोललेलो सुद्धा आहे, बरं. की जेव्हा तुम्ही एका मुलीबरोबर प्रेम करता, तुमचं प्रेम राहू देत. त्याला हिंदू-मुस्लिम हे देऊ नका. हं, पण जेव्हा तुम्ही एक मुलगी तुमच्यासाठी सगळं काही सोडून येते, तिला पूर्णपणे संरक्षण देणं, हं. हे तुमचं काम आहे. बरोबर, हिंदू मुलाने जर कुठली मुलगी आहे, कुठल्या मुस्लिम मुलीबरोबर जर लग्न केलं, तर तिची पूर्ण जबाबदारी तो हिंदू मुलगा घेतो. बरोबर. आणि तसंच बाकीच्यांनी पण करणं गरजेचं आहे. पण तो हं, होत नाही. हं. आता मुद्दा याच्यात काय होता, की त्या मुलीचं लग्न झालेलं असताना पण तिला परत तिच्याबरोबर विवाहबाह्य तिच्याबरोबर लग्न केलं. तिला मूल झालं. हं, आता ते त्यांच्यात सुनता करतात. हं, ती म्हटली, की मला मुलाची सुनता करायची नाही. हं. तिच्यावर इतके अत्याचार केले, अच्छा. की पार तिला रोज सिगारेटचे चटके, बापरे! बळजबरी दारू पाजणे, दुसऱ्याबरोबर जा, हे करणे असं कंपल्सरी गेले 3 वर्ष चालू होतं. त्या मुलीला मी स्वतः पाचगणीला जाऊन आणलं. तिला स्वतःला म्हटलं, "ताई तू ये." तिला हिंदू धर्मात आपण परत घेतलं. हं, हिंदू पद्धतीने, हिंदू धर्माच्या पद्धतीने संस्कार केले. आपण तिने सांगितल्या पद्धतीने सगळं केलं आणि आज तिला हिंदू धर्मात गेलं. तिच्या मुलाची सुनता होण्यापासून आपण थांबवलं. हं. तर त्यांची इच्छा नसेल, तर तिला तिच्या मुलाची इच्छा नसेल आणि जोपर्यंत तो 18 वर्षाचा होत नाही किंवा 14 वर्षाचा होत नाही, तोपर्यंत तिच्यावर पालक म्हणून सगळ्यात प्रथम हक्क तिच्या आईचा. हं. मग तुम्ही मुलं झाल्यावर जर आमच्या भगिनींबरोबर जर असं काही चुकीचं करणं असेल, आमची हिंदू धर्माची संस्कृती असं शिकवत नाही, की तुम्ही त्यांच्या महिलांबरोबर पण करा. बरोबर. आम्ही हिंदू धर्म संरक्षित ठेवण्यासाठी आम्ही काही करू शकतो. आणि आजची जर आपली परंपरा जर बघितली, तर जुन्या काळापासून म्हणजे राजपूत आपले घराणं जे आहे तेव्हापासून जर बघितलं, तर भगिनींच्या रक्षणासाठी शस्त्र उचलायला पण कमी करणार नाही. बरोबर आहे. हा मुद्दा आहे. आता याच्यात अजून एक असे उलगडे आहेत, की दुसरा एक विषय असा होला, की ती मुलगी अ, दुसऱ्या मुस्लिम मुलाबरोबर गेली. सेम केरला स्टोरी पिक्चर जसा आलता तेच. हं. त्याचे 4 मित्र आणले. तो म्हटला, की "तुझ्या 4 मैत्रिणी आण." अच्छा. जेव्हा तिने मुस्लिम मैत्रिणीला आणलं, तेव्हा ते म्हटले, की "नाही, नाही, तुम नहीं चाहिए." हं, मग असं का? मग तुम्ही ठरवून जर ट्रॅप करता, हं. तर मग हे नाही ना व्हायला पाहिजे. बरोबर आहे. एक एअर ऑफिसर आहेत. हं, मला एवढे भयानक वाटतंय. त्यांची मुलगी एवढी हुशार, एवढी टॅलेंटेड पण ती अशीच एका जाळ्यात अडकली. तिचं वय होतं 16. 16. हो. ती राहायला कल्याणला. हं. तर तिला हिप्नोटाईज केलं होतं. ब्लॅक मॅजिक. ब्लॅक मॅजिक. ती तिथून कल्याणवरून पुण्याला आली. बरं. पुण्याला जेव्हा आली, तिथून ते इथपर्यंत सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. हं. कुठलाच मुलगा सोबत नव्हता. अच्छा. एक मुलगा 4 फूट पुढे चालायचा, त्याच्या पाठीमागे ती चालायची. बरं. काहीही बोलत नाही. घरात एवढी हसणारी, खेळणारी मुलगी काहीच बोलत नाही. एकदम शांत, चिडीचूप. तिचा मोबाईल तिच्या वडिलांनी काढून घेतला. तर हं. बाहेर येणं-जाणं बंद केलं. पण तरीसुद्धा ती एवढी म्हणजे
माइंडेड किंवा मानसिकनी कंट्रोल एवढी हे झाली होती की ती अक्षरशः आई वडिलांच्या विरोधात जाऊन आई वडिलांची मारामारी करून या सगळ्या झाली. हे सगळं काल्पनिक वाटेल, पण मी हे डोळ्यांनी बघितलंय. जेव्हा ती मुलगी इथं आली आपल्या पर्वती दर्शन मध्ये, त्या मुलीला त्या यांनी ठेवलं. मग पतित पावन म्हणून जेव्हा आपण आपल्या पद्धतीने दिलं, त्यांना ज्या भाषेत उत्तर दिलं ते कळलं. त्यानंतर तिसऱ्या दिवशी ती पोरगी पोलीस स्टेशनला हजर केली आणि ते जे एअरफोर्स ऑफिसर तो आज त्याच्या म्हणजे ऑफिसर्सच्या मुलीसोबत घटना आम्ही सांगतो. तर आपल्या अधिकाऱ्यांच्या मुली जर सुरक्षित नसतील तर मग हे लव जिहाद प्रकरण नाही का? मग याला बळी जाणाऱ्या भगिनींना आपण थांबवायचं नाही का? तर मी आज तुमच्या मार्फतच एक आपल्या हिंदू भगिनींना एक विनंती करतो की आपण जेव्हा हे सगळं काय करता तेव्हा थोडंसं एक मानसिक शांतता ठेवून मानसिकतेने पूर्ण विचार करून आपण या सगळ्या गोष्टी कराव्यात. आमचा प्रेमाला विरोध नाही, पण हे झाल्यानंतर जे घडतं ना त्याला मी स्वतः साक्षीदार आहे.